मित्रांनो, जयसिंगपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय आणि आता आपण भेट द्यायला आलोय जयसिंगपूरच्या महावीर भेळ सेंटरला. जयसिंगपूरच्या स्टेशन रोडवरती श्वेतांबर जैन मंदिरच्या शेजारीच महावीर भेळ सेंटरला आता आपण भेट देणार आहोत. मित्रांनो, गेले 30 वर्ष इथं भेळ सेंटर दादा चालवतात आणि या भेळ सेंटरवरती स्पेशली चाट जो आहे तो खूपच फेमस आहे मित्रांनो. त्याचबरोबर भेळ, पाणीपुरी, रगडा पॅटीस, भेळपुरी हे सगळे पदार्थ इथे मिळतात. तर मित्रांनो, आता आपण इथली भेळ कशी केली जाते, चाट कशी केली जाते बघणार आहोत. तसंच बाकीच्या रेसिपी पण बघणार आहोत. चला तर मग. ओके, सगळ्यात फेमस काय आपल्या स्टॉलवरती? चुरापुरी. चोरापुरी. आम्हाला पण एक चोरापुरी करून दाखवा आता. हा हा, तर दादा सांगा कसं कसं काय काय करतोय आपण. हे पुरी चुरते. किती पुऱ्या घेतल्या त्या? त्यात आता 5 घेतले 5 पुऱ्या. आणि 5. ओके, म्हणजे एकूण 10 पुऱ्या असतात. ओके, त्या डिशला काय म्हणता तुम्ही? चुरापुरी. चोरापुरी. मित्रांनो, या चोरापुरीला 10 पुऱ्या वापरल्या जातात. आता येईल त्यामध्ये तिखट पाणी. तिखट पाणी, हे चिंच पाणी, चिंचेचा कोळ, शेव, शेव, कांदा, कांदा आणि त्यानंतर बुंदी, खारी. खारी बुंदी आली. हे चाट मसाला ओके तयार आहे. ओके, तर मित्रांनो, ही प्लेट जी आहे ती आता तयार झाली आहे. आणि याचा रेट काय आहे दादा? 20 रुपये. तर मित्रांनो, ही 20 रुपयाची चोरापुरी आता आपल्या समोर तयार आहे. तर मित्रांनो, महावीर भेळ सेंटरवरती चुरापुरी आता आपण घेतलेली आहे आणि ही चुरापुरी करताना 10 पुऱ्या बारीक करून टाकल्यात आणि त्याच्याबरोबर खारी बुंदी, कांदा आणि शेव टाकलेली आहे. टेस्ट करून बघूयात. मित्रांनो, चुरापुरी स्पेशली खूपच फेमस आहे आणि या चुरापुरीचा रेट आहे फक्त 20 रुपये. टेस्ट करून बघूयात. अतिशय जबरदस्त मित्रांनो. क्रंची पुऱ्या आणि त्यावरती तिखट गोड असं मसालेदार पाणी आणि कुरकुरीत कांदा देखील त्याच्यावरती आहे. पाण्याचा खूपच छान असा फ्लेवर लागतोय. मित्रांनो, गेली 30 वर्ष इथं आपल्याला ही डिश खूपच फेमस आहे आणि जयसिंगपूरकरांना हे सांगायची गरज नाही. बाकीच्या जयसिंगपूरकर बऱ्याच वर्षापासून इथे येत असतील. तर जवळजवळ 30 वर्ष इथं हा स्टॉल आहे आणि जरा क्लोजअप दाखवा चालू. तर मित्रांनो, पाणी जे आहे ते अत्यंत टेस्टी आहे. अगदी तिखट गोड याचा अगदी बॅलन्स आहे. कुठेही जास्त तिखट किंवा जास्त गोड नाही आहे. दादांनी करतानाच असं जबरदस्त कॉम्बिनेशन केले. ह्यामध्ये एक्स्ट्रा काय घ्यावी, एक्स्ट्रा एखादे काय वाढवून घ्यावं अशी इच्छा होत नाहीये. खूपच जबरदस्त टेस्ट आहे आणि कोथिंबीर आणि कांदा फ्रेश टाकल्यामुळं त्याला एक छान असा फ्लेवर त्याचा देखील येतोय. मित्रांनो, लहान मुलं आल्यानंतर स्पेशली ही चुरापुरी खाणं पसंत करतात आणि इथं लहान मुलांना तसंच मोठ्या माणसांना देखील ही चुरापुरी खूप आवडते. वा. मित्रांनो, आल्यानंतर आवर्जून ही 20 रुपयाची चुरापुरी इथं नक्की टेस्ट करा. तर सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत हा स्टॉल असतो. तर या वेळेमध्ये येऊन तुम्ही ही शेवपुरी इथं टेस्ट करू शकता. आता मित्रांनो, इतर काय काय पदार्थ बनतात ते आता आपण बघूयात. आपण पाणीपुरी बघतोय. दादा, पाणीपुरीचा रेट काय? 20 रुपये. 20 रुपये. मित्रांनो, आता आपण पाणीपुरी बघतोय महावीर भेळ सेंटरची. तर किती पुऱ्या दिल्या दादा? 6. 6. चिंचेचा कोळ घेतलेला आहे. ओके, त्यानंतर तिखट पाणी घेतलेलं आहे. आणि हा शेवटी येईल तो म्हणजे कांदा आणि कोथिंबीर. गार्निशिंग साठी शेव. मित्रांनो, अतिशय माफक दर आहेत. अगदी पाणीपुरी देखील 20 रुपयाला आहे. ही पाणीपुरी आपल्या समोर आता तयार आहे. दादा, आता आपण काय करणार आहे? भेळ भेळपुरी. भेळपुरी. ओके,
तर काय काय घेतो सांगा दादा आपण. खारी बुंदी, हा. पापडी, ओके, त्याबद्दल येऊ का मी. नहीं नहीं, फरसाणा, फरसाणा. ये चटनी, तिखट बुक्का, ओके. मीठ, मीठ. गरम मसाले, गरम मसाले. चाट मसाला पण है. ओके. एक खरडा. ओके. तिखटासाठी खरडा पण टाकलाय. हा. चिंचेचा कोळा. त्यांना जरा तिखट पाहिजे त्याच्यामुळे आम्ही ओके, तिखट सांगितले का त्याला. तिखट पाहिजे. हा ओके, म्हणजे आपल्याला पाहिजे तसं आपण टेस्ट बनवून देऊ शकतो, हा. तिखट किंवा गोड. तर भेळपुरी असल्यामुळे मित्रांनो पहिल्यांदा पुऱ्या घेतलेल्या आहेत. हे गोड पाणी नंतर तिखट पाणी. त्याच्यावरती भेळ. मित्रांनो महावीर भेळ सेंटर खूपच फेमस आहे. गेली 30 वर्ष पुढे सगळे पदार्थ मिळतात, भेळ पाणीपुरी वगैरे. या भेळपुरीवरती शेवटी दही पण दिलेलं आहे. 3 पार्सल तर काय रेट आहे आता ह्याचा. 40 रुपये. 40 रुपये. हा. ओके. आणि हे भेळ आहे त्याचे 20 रुपये. मित्रांनो भेळचा रेट आहे तो 20 रुपये. तर मित्रांनो आता आपण शेवपुरी बघतोय. प्लेटला किती पुरी असतात दादा. 6. ओके. तर मित्रांनो आता शेवपुरी आपण बघतोय. आता चिंचेचा कोळ घेतलेला आहे 6 पुऱ्यांवरती. हे तिखट पाणी आलेलं थोडं. कांदा आलेला त्यामध्ये. त्यानंतर शेव येईल. तर मित्रांनो शेवपुरीला भरपूर शेव टाकलेले. एक मिनिट थांब तिकडे. त्यानंतर थोडासा फरसाणा टाकलेला आणि परत थोडा कांदा. किती एक टोमॅटो चॉप करून टाकलं. तिखट करू. मित्रांनो टोमॅटो आधी कापून ठेवला जात नाही कारण त्याचा स्वाद बदलतो. फ्रेश टोमॅटो कापून दिला जातो. थोडासा गरम मसाला, चाट मसाला, चटणी टाकली. तर मित्रांनो आता आपल्यासमोर ही शेवपुरी तयार आहे. चिंचेचा कोळ थोडा घातलाय. दादा काय रेट काय याचा आता. 40 रुपये. तर मित्रांनो महावीर भेळची शेवपुरी आपल्यासमोर आता तयार आहे. मित्रांनो आता आपण जी काय शेवपुरी घेतलेली आहे रेट आहे 40 रुपये. मित्रांनो जसं चाट मसाला तसा चुरापुरी भेळ इथली फेमस आहे, तसंच शेवपुरी पण खूप फेमस आहे. खरी इथली मजा आहे ती मित्रांनो तिखट गोड पाणी जे आहे ते अगदी जबरदस्त आहे आणि त्यामुळे ही चव एकदम best लागते. आता आपण शेवपुरी टेस्ट करून बघूया. अतिशय जबरदस्त मित्रांनो. अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत
सगळ्यांना आवडेल असंच इथले सगळे पदार्थ आहेत. कुठेही झणझणीत तिखट वगैरे असं प्रकार नाही आहे. जसं तुम्ही कोल्हापूरच्या बाजूला जाल तसे पदार्थ थोडेसे तिखटच जातात, पण यामध्ये तिखटपणा नाही आहे जास्ती. अगदी बॅलन्स्ड आहे सगळी चव. आणि शेव सुद्धा जी टाकली ना ती अतिशय बारीक 0 नंबरची शेव आहे. आणि नुकताच आता कापलेला कांदा आणि टोमॅटो त्यामुळं भेलपुरी आणि भेल ना जबरदस्त लागते. वा. शेवट आहे मित्रांनो चव. जेव्हा तुम्ही मित्रांनो इथं सगळे पदार्थ खायला याल ना तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी रेकमेंड करेन की सुरापुरी घ्या, नंतर भेळ आणि शेवपुरी. अगदी थोड्या वेळाने जेव्हा जेव्हा याल तेव्हा हे 3 पदार्थ मात्र मित्रांनो टेस्ट करायला विसरू नका, कारण तिथलं जे तिखट पाणी आणि गोड पाणी आहे ना त्याची चव अतिशय जबरदस्त आहे. आता हे खाऊन झाल्यानंतर शेवटी मी तिखट आणि गोड पाणी घेणार आहे आणि त्या पाण्यामध्ये काय मजा आहे नेमकी ती देखील तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो नक्की या आणि इथले सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. पाणी कांदा त्याचबरोबर फ्रेश असा टोमॅटो टाकल्यामुळे बुक्का त्याची अजून लज्जत जी काय ती अजूनच वाढते. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम. महावीर भेळ. बरं, आणि पत्ता काय? पत्ता गल्ली नंबर 2 स्टेशन रोड जयसिंगपूर. ओके. आणि फोन नंबर काय? फोन नंबर 7972792910. ओके.